दिनांक 5 जुलै रोजी पक्षकाराला मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाल्याची माहिती मिळाल्यावर ॲडव्होकेट घनश्याम राजकुमार शर्मा यांनी पोलीस स्टेशन गाठून आपला परिचय देत साक्षकाराची माहिती विचारल्यानं तेथील उपनिरीक्षक शैलेश पवार यांनी शिवीगाळ करत आपणास वकिली करायची असेल तर कोर्टात करायची, हे पोलीस स्टेशन आहे, तुमचे कोर्ट नाही, येथे माझा राज चालतो। यावर ॲडव्होकेट घनश्याम शर्मा यांनी उपनिरीक्षक शैलेश पवार यांना विनंतीपूर्वक सांगितले की मी एक वकील असून प्रतिष्ठित नागरिक आहे, आपण मला शिवीगाळ करू नका। यावर चिडून जाऊन पोलीस उपनिरीक्षक शैलेश पवार यांनी ॲडव्होकेट घनश्याम शर्मा यांची गडची पकडून त्यांच्या शर्टाचे बटन तोडले व त्यांना धक्काबुक्की करून तू येथून निघून जा, नाहीतर तुला पोलिसांच्या खाक्या दाखवीन, तू कोर्टात वकिली कशी काय करतो, तुला खोट्या केसमध्ये अटकवीन, तुला इंगा दाखवेन अशी धमकी दिली। या घटनेच्या निषेधार्थ घटनाबाह्य सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणारे आहे। पवार यांनी केलेल्या गैरवर्तणुकीबाबत चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी वकील संघाने केली आहे। वकील संघ मलकापूर यांच्यातर्फे वकील संघाचे सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट घनश्यामजी शर्मा त्यांच्या पक्षकारांनी फोन केल्यानंतर ते इथे आले असता त्यांनी कशासाठी या आरोपीला इथे आणलेला आहे अशी विचारपूस केली असता त्यांना तसा घटनात्मक अधिकार असताना त्यांना तत्कालीन त्या ठिकाणी कार्यरत इथे असलेले शैलेश पवार यांनी तुम्हाला इथे वकिली कोर्टात करायची असं म्हणून त्यांचं कॉलर पकडून त्यांच्या शर्टाचे 2 बटणं तुटले आणि त्यांना धक्काबुक्की करून पोलीस स्टेशन बाहेर हाकलून दिले। अशा प्रकारे पदाचा दुरुपयोग करून त्यांनी जे कृत्य केलेलं आहे, वेळोवेळी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांचं अनुपालन न करता पोलीस उपनिरीक्षक शैलेश पवार यांनी वर्तणूक वकिलाशी केल्यामुळे वकील संघ मलकापूरच्या वतीनं आम्ही सगळे वकील लोक इथे आलेलो आहोत आणि यानुसार आमची अशी मागणी आहे की झालेल्या कृत्याबद्दल आणि पोलीस उपनिरीक्षक शैलेश पवार यांनी केलेल्या गैरकृत्याबाबत त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी, त्यांच्याविरुद्ध सखोल चौकशी व्हावी, त्यांना निलंबित करण्यात यावं। तसंच यापुढे आमचं असं सुद्धा म्हणणं आहे की कोणत्याही वकिलाच्या संदर्भात त्यांच्याशी सौदार्यपूर्ण वागणूक पोलिसांनी ठेवावी। आमची अशी मागणी आहे की यावर काही कारवाई न केल्यास आम्ही आंदोलनसुद्धा करण्याच्या तयारीत आहे। या बाबतीत त्यावर सुद्धा काही कारवाई न झाल्यास आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वकील संघामार्फत आम्ही कारवाई होण्यासाठी योग्य ते आंदोलन करू, घटनात्मक पद्धतीने करू। तसेच कारवाई न झाल्यास संपूर्ण राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, व्हीसीएन न्यूज।